शिर्डी शहरामध्ये 3 दिवस चालणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महानाट्याचे आयोजन करण्यात आलं होतं। साई प्रतिष्ठान शिर्डी, जनसेवा फाउंडेशन लोणी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या महानाट्यामध्ये अभिनेते आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती। सलग दुसऱ्यांदा नगर जिल्ह्यामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्य सादर झालं। हा प्रथमच बहुमान नगर जिल्ह्याला मिळाला। शिक्षण ही गोष्ट व्यक्तिमत्व विकासासाठी असते। कलाक्षेत्र हे आळवावरचं पाणी असतं, त्यावर सूर्यकिरण पडलं तर ते चकाकतं, नाहीतर पान हललं तर ते पाणी कधी मातीत मिसळतं ते कळत नाही, अशा शब्दांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तर या महानाट्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। राजगडावरच्या रावळातले देव सुटकात पडले। थोरलं महाराज गेलं, देवच गेला, होणारच चुकत नाही राज। माणसाच्या हयातीत माणसाच्या हातात काय बी राहत नाही। शंभूराजांना फलटणला मोहर बघताना आम्हाला कैक येळा थोरल्या महाराजांची याद आली। आता उन्हाच्या खिलकाऱ्या अस्वस्थ भिडल्या। जगदंबेचा बालहत्या बिनघोर गरिबांच्या छावणीमध्ये औरंगजेबाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार करण्यासाठी श्रींच्या राज्यासाठी जमानत सबसे कम उम्र के 5000 सरदार जो हो, क्यों कुंवर हाथी पसंद आया? दादाजी ते बिचारे मुके जनावर, आम्हासच काय ते कोणालाही पसंत येईलच। शंभूराजे, इतना बड़ा शाही हाथी कैसे? शंभूराजांचा वारू आता मुलुकभर चौफेर दौडू लागला। सगळीकडे संभाजी राजांचा वचक कळू लागला। महाराजांचा वारसदार म्हणून लोक शंभूराजांकडे पाहू लागले। महाराजांनी सुद्धा हे जाणलं की शंभूराजेच खऱ्या अर्थानं रयतेचा राजा होण्याचं सामर्थ्य बाळगून के सो गुणनायक के शंभू आपासाहेब। आई जगदंबे, तुझ्या कृपेनं आमच्या आबासाहेबांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी निर्माण केलेलं हे हिंदवी स्वराज्य, हे रयतेचं राज्य सांभाळण्याचं वाढवण्याचं सामर्थ्य या शिवपुत्र संभाजीला आणि आपल्या जीवावर उठले होते। त्याची वेळेत खबर देण्यासाठी ही निष्पाप गोदावरी धावली, पण तीच मूर्ख ठरली आणि आम्ही पदफैली बदनाम। राजे, विभान जी बेताल नाचली की त्यातून आवाज निघतोच असं नाही। केवळ कपोल कल्पित कथांवर राज्य चालवता येत नाही, त्यासाठी पुराव्यांची आवश्यकता लागते। महाराज, आपके हुक्म से हमने बाग दरवाजों के तोपों के लिए आई हुई बारूद की पूछताछ की, मगर वो आतिशबाजी की बारूद नहीं थी। किले के बारूद खाने से बारूद कहीं खरोखर मला असं वाटतं की स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जेवढं माहीत असायला हवं ते खरोखर नाहीये। आणि तत्कालीन वर्णव्यवस्था असेल, तत्कालीन वर्णव्यवस्थेतले वर्चस्व या गोष्टी असतील, कारण काही असतील, किंवा कदाचित कादंबरीकारांना, नाटककारांना एक ज्याला आपण एक ब्युटिफुल प्लॉट म्हणू शकतो, तो म्हणजे एका कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता मुलगा
हा प्लॉट वाटू शकतो आणि फक्त या सगळ्या याच्यामध्ये एकाच वेळी 5 आघाडींवर पंजेफाड करणारा, 125हून जास्त लढाया न हरता लढणारा, स्वतःचं सुसज्ज आरमार उभं करणारा असा राजा या सह्याद्रीचा छावा अकारण बदनाम झाला असं मला वाटतं. भारतीय इतिहासाच्या पानांमधला एकमेव अँग्री यंगमॅन जर बघितलं तर ते छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्यामुळे माझ्या परीनं हे चरित्र जास्तीत जास्त पद्धतीनं समोर आणावं असा माझा प्रयत्न. कसं असतं की शिक्षण ही गोष्ट तुमचं व्यक्तिमत्व विकासासाठी असते, पण ज्या गोष्टीत शिक्षण घेतलं त्याच गोष्टीत करिअर केलं पाहिजे ही खरं तर इंग्रजांनी रुजवलेली एक शिक्षण पद्धती होती, ज्यामध्ये शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट हे केवळ चरितार्थ चालवणं एवढंच राहिलं होतं. याच्या पलीकडे जाऊन खरोखर व्यक्तिमत्व विकास करणं गरजेचं होतं आणि कला क्षेत्राची आवड आधीपासून होती, पण कला क्षेत्र हे आळवावरचं पाणी असतं, त्याच्यावर जर सूर्यकिरण पडला तर ते चकाकतं आणि जर पान हललं तर तो दवबिंदूचा थेंब कधी मातीत मिसळतं कळत नाही. त्यामुळे कला क्षेत्रात येण्यासाठी एक स्टेबल ग्रॅज्युएशन असणं आवश्यक होतं, म्हणून एक स्टेबल ग्रॅज्युएशन केलं मेडिकलचं आणि मग त्यानंतर या क्षेत्रात आलं. खरोखर मी भाग्यवान आहे आयोजकांचा की मी आभारी आयोजकांचा की त्यांनी ही संधी मला दिली आणि शिर्डीमध्ये हा प्रयोग करणं खरोखर रास्त ठरेल, कारण नगर जिल्ह्यात दुसऱ्यांदा हा प्रयोग होतोय या महोत्सवाच्या निमित्तानं. आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात लागोपाठ 2दा हा प्रयोग नाही झाला, म्हणजे नगर जिल्ह्याला हा पहिला बहुमान मिळाला आहे की शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग लागोपाठ 2दा एकाच जिल्ह्यात होण्याचा मान हा अहमदनगर जिल्ह्यात. मी कृष्णाजी एक योद्धा नावाचा एक महत्वाकांक्षी चित्रपट करतोय, तो साधारणतः डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आहे.